तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, आपण अमेरिकेचं तंत्रज्ञान वापरून आपण आजपर्यंत शेती करत आलेलो आहोत. तुम्हाला तर सगळं माहितीच आहे, मी काय सांगायची परत गरज नाही. परंतु पाहून आपण अमेरिकेवरनं म्हणजे ब्लॅक बास्टन म्हणून एक देश आहे, त्या देशामधनं एक गाय खरेदी केली होती. ती मित्रांनो गाय 3.25 कोटीची गाय होती. ती गाय आता मी म्हणजे आपल्या इकडे भारतात ती कशी, तिला आपल्या भारतातलं वातावरण मॅच होते की नाही ते बघायला मी तिकडून भारतात आणली. तर ती गाय अत्यंत म्हणजे असं तिचं इकडचं आपलं वातावरण आहे ते तिला मॅच झालेलं आहे. बघू शकतो, तुम्हाला गाय धावतो 5 मिनिटात. तर बाबा हीच ती गाय जी की तिकडून आणलेली, ती आणल्या लय खराब होती. आता इथं आणल्या हिनं धरलंय अंग का धरले तुम्ही विचार करत असाल तर बाबा सांभाळ आपल्याला एकत्र नाही, सांभाळ चांगला असल्यामुळे तिनं अंग धरले. असं म्हणजे बघा तुम्ही, द्राक्षाची बाग आहे, असल्या बागेमध्ये कोण असं जनावर सोडतं का? मी माझं विचारलंही नसते, माझं म्हणणं खायचं आहे खाऊ द्या, म्हणजे उद्या खर्च असं म्हणले नसते आपल्यासाठी. बाबा ही बाग काय, हिची शिंगा अशी कोरीव अशी शिंगा आहेत. तर बघू शकता असं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे असं 2 रंगातून असं तिला घडवण्यात आलेलं आहे. शेपूट बघू शकता जमिनीला टेकलाय. आणि विशेष म्हटलं तर ही जी कास आहे, ही कास पूर्णतः इथवर अशी येते. परंतु आता सकाळी आम्ही तिचं साधारणतः पाहू शकता तुम्ही की एक 30 ते 32 लिटर दूध तिचं काढलेलं आहे. त्याच्यामुळे विषय काय आहे, तिला आता सध्या नाही एक कास धार काढल्यामुळे तिची कास कमी झालेली आहे. संध्याकाळी तुम्हाला मी दाखवीन, किंवा म्हणजे माझ्या लक्षात नाही राहिले तर तुम्हाला ते भाग्य तुमचं ते कास बघण्याचं अपुरं राहील. तर काय अडचण नाही मित्रांनो. हिचं हे झालं ह्या गाईचं. तर आपण आता दुसरी फ्रान्सवरून आणलेली गाय पाहूया. तर भावानो बघा, जी काय तुम्हाला मागाशी म्हटलं फ्रान्सवरून आणलेली गाय आहे ती हेच. अरे बाई टीम उडती काय आता, हीच ती गाय मित्रांनो. म्हणजे थोडक्यात त्यांची जात एक असल्यामुळे, म्हणजे जात एक असण्याचं कारण मित्रांनो विषय काय आहे, ही गाय पोरगी आहे म्हणजे तिची ही आई असणार. म्हणजे काय विषय झाला तिथं, म्हणजे हिला जन्म झाला फ्रान्समध्ये. फ्रान्समध्ये झाल्यावर तिला अमेरिकेत मी तिला खरेदी केलं. परंतु मला कळलं की बाबा ही तिची आई आहे, म्हटलं हिला बी खरेदी केलं. तिला मित्रांनो मी सांगू शकतो तुम्हाला की बाबानो हिला 50 करोडला खरेदी केलं. म्हणजे त्या गाईपेक्षा ही गाय टॉप आहे कधी पण. म्हणजे आई ती आई असते, बाप तो बाप रे गा असं म्हटले मी, आई ती आई रहेगी बाबा रे, आई ती आई रहेगी असं. म्हणजे ही गाय टॉपच आहे. आणि मित्रांनो हिचं साधारणतः तुम्ही बघू शकताय, हिचं तुम्हाला सांगतो बघा एक 8 ते 10 वेच झालेली आहेत. 8 तर साधारण झाले असते असं मला वाटतंय, फिक्स नाही सांगू शकत. परंतु मित्रांनो ही जी गाय फ्रान्सवरची आहे, ह्या गायीमुळे आपलं सगळं चांगलं झाले. कारण की ह्या गायीनं आपल्याला जास्त करून कारवड दिल्यात, आपल्याला जास्त करून खोंड बी दिल्यात. ती कुळवाला आपण झोपल्यात. आपण काही तिला म्हणजे असं नावं ठेवून नाही बाबा खोंड दिले आता कसं करू, नाही, लगेच कुळवाला झोपले आणि लगेच शेत नांगरून काढले. असा विषय भावानो. म्हणजे कसं आपण आहे त्या गोष्टीत तसं पॉझिटिव्ह म्हणून राहिलं पाहिजे, निगेटिव्ह पण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. आणि आता ही आहे तुम्हाला तर कळ, ही अमेरिकेची गाय, ही फ्रान्सची गाय. म्हणजे असल्या मोठ्या देशातून मी इथं गायी आणल्या आणि आपलं भारताचं ते नॅचरल वातावरण आहे ते एक त्यांना दाखवलं. आणि आता गुन्ह्या गोविंदाने ह्या दोघी पण इथं राहतात, ही पण राहते आणि ती पण राहते. परंतु मित्रांनो विषय काय आहे, ही जी गाय आहे आणि ती जी गाय आहे दोघीची सारखं भांडणं होतात. भांडणाचं मध्यस्थी मी केली ना, मध्यस्थी केल्यावरती मला ही मारायला बघते. परंतु काय अडचण नाही, मी पण हिला ठोकत असते लगेच. तर पहा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत 3ऱ्या गायीकडे. आता तुम्ही म्हणसाल किती गाय आहेत तुला, तर लय नाहीत भावानो, 4-5च आहेत. परंतु अशा टॉपच्या आहेत. म्हणजे कसं सगळ्या आपण म्हणजे देशातल्या आपल्या देशात सगळ्या गायी मॅच होते त्या का नाही ते पाहण्यासाठी आपण सगळ्या देशातून एक गायी उचलल्या त्या आणि इथं आणून मांडले त्या. म्हणजे आता मित्रांनो बघू शकताय तुम्ही, ही जी गाय आता मी दाखवणार आहे ती एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे. आणि कमी वयाची गाय म्हटलं तरी चालेल. आणि ह्या गायीचं विशेष म्हणजे सांगायला झालं तर ही गाय धार काढताना एका जागेला कधीच उभा राहत नाही, ते एक हिचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि धार काढताना हिनं म्हणजे साधारणतः महिन्यातून 2-3 वेळा अशी बादली सांडते, म्हणजे दूध सांडून टाकते. कारण की बाबा म्हणजे जो काय मालक आहे त्याला जास्त फायदा होणे, जास्त ती वरी होणे, म्हणून ती गाय अशी प्रयत्न करताना आपल्याला दिसते. मग त्यामुळे मित्रांनो ही गाय अशी आपल्याला कधी पण भाग्यशाली म्हणायला लागेल. आणि तसं बघायला गेलं तर मित्रांनो ही जी गाय आहे ती असं म्हणजे धार काढताना सपासप तोंडावर शेपूट पण मारते. शेपूट मारल्यामुळे आमचं तोंड, आणि विषय काय, तोंडावर शेपूट पण मारू द्या, शेपूट मारण्याबद्दल काय नाही. परंतु काय करते माहितीये का, जी काय दुधाची बादली असते त्यात शेपूट बुडवते, असं आणून असं बुडवते, पण त्याची फिरून आपटते. म्हणजे आमचं तोंड असं पांढर शिपाट होते. तरी पण मित्रांनो भाग्यशाली गाय म्हणायला येईल हिला. कारण की हिनं जन्मल्यापासून नाही, हिचं जे पहिलं वेत झालं, आता हिचं 2रं वेत आहे.
तर त्या दोन्ही पण येताना हिनं कारवडी दिलेल्या आहेत, त्यामुळे हिला भाग्यशाली म्हणता येईल. आणि विशेष म्हणजे ही गाय इतकी टाकून दिलेली आहे, तुम्ही काय सांगू नका. म्हणजे इंग्लंडवरून हिला खरेदी केला, हिथं माझा तोटा झाला. तर मित्रांनो हिची किंमत पण तशी कमीच आहे, तेवढी नाही त्या गायीनी एवढी हिची किंमत नाही, कमीच आहे. परंतु मित्रांनो तरी पण मला फसल्यासारखं वाटतंय इंग्लंडवरून गाय आणून. जाऊ दे मित्रांनो, कधी कधी काय विषय असते, कधी कधी आपला बी असं म्हणजे तोटा होत असते, तसं बघून चालत नाही. आता बिझनेस करणं आहे तो खड्डा बी सहन करणं पडेगा भाई, म्हणून ह्या अर्थाने मी बी म्हणजे बास केलं ते टेन्शन घ्यायचं तिचं. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता ती गाय, तुम्हाला धावतोच 2च मिनिटात. तर मित्रांनो हीच ती गाय, हिनं जेव्हा ही म्हणजे वेलेली आई घाला गाय गेली, थांबा 5 मिनिटं काय